वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण आहोत नेक्स्ट सेशनमध्ये, राइट? नेक्स्ट सेशनमध्ये आपण फोर्स अँड वर्क वर्क अँड फोर्स म्हणजे फोर्स अँड एनर्जीबद्दल आपण बोलत आहोत. वर्क अँड फोर्स किंवा वर्क अँड एनर्जी या लेसनबद्दल बघत आहोत आणि या लेसनच्या नेक्स्ट सेशनमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये आपण आता आहोत, राइट? तर नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला काय तर आपण ऑलरेडी व्हॉट इज वर्क आणि व्हॉट इज एनर्जी म्हणजे फॉर्म्स ऑफ एनर्जी ते आपण बघितलेलं आहे. वर्कबद्दल आपण जानकारी घेतलेली आहे आणि फॉर्म्स ऑफ एनर्जी बद्दल सुद्धा आपण जानकारी बऱ्याचपैकी घेतलेली आहे. आता आपण बघूया ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी? व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी? सी, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी म्हणजे काय, की एनर्जीचा एकमेकांमध्ये परिवर्तन होणे किंवा ट्रान्सफॉर्म होणे. म्हणजे बघा, आपण काय करतो, आता आपण सपोज वी आर मेकिंग द टी. आपण काय करतो, चाय बनवतो. तर चायमध्ये आपण काय करतो, दूध, पाणी, साखर आणि चायपत्ती हे सगळं मिक्स करून त्यांना उकळून आपण बेसिकली काय करतो, चाय क्रिएट करतो. तर चाय हा प्रायमरी प्रॉडक्ट आहे का? प्रायमरी प्रॉडक्ट म्हणजे चाय आपल्याला लगेच असं दुकानातून जसं आपण दूध घेऊ शकतो, तसं चाय आपण करता येतं का? नाही. चाय हे आपल्याला बनवावा लागतो, राइट? चाय हे आपल्याला बनवावा लागतो. म्हणजे आपण काय करतोय बेसिकली, ते चाय बनवताना जे दूध, पाणी, साखर, चायपत्ती यांचं मिक्स करून यांना ट्रान्सफॉर्म करून आपण काय बनवत असतो, चाय बनवत असतो. आपण म्हणजे त्याला काय करत असतो, कन्व्हर्ट करत असतो, ट्रान्सफॉर्म करत असतो. तर कन्व्हर्टिंग म्हणजे बदलणे. त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी असं म्हणू शकतो. बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जीचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल बघा. आपल्या घरी लाईट लागते, दिवे लागतो, लाईट लागते, फॅन चालू होते, प्लस मिक्सर वगैरे होतो आणि लाईट वगैरे. तर ते बेसिकली काय आहेत, ते आहेत इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्ट इंटू द लाईट एनर्जी. म्हणजे बघा, भलेही आपल्या घरी जो लाईट लागली असेल बघा, आपल्या घरी ट्यूबलाईट वगैरे असेल किंवा बेसिक ती लाईट वगैरे असेल, सी-एफ-एल लाईट वगैरे. तर ती बघा, आपण इथं बटन दाबतो, त्याला इलेक्ट्रिसिटी पोहोचते आणि इलेक्ट्रिसिटी कशामध्ये कन्व्हर्ट होते बरं? लाईट एनर्जीमध्ये. इलेक्ट्रिसिटी कशामध्ये कन्व्हर्ट होते? लाईट एनर्जीमध्ये. तर असंच आपण प्रॉडक्ट बनवणं याबद्दल आपण बोलणार. ज्याप्रमाणे बघा, आपण इलेक्ट्रिसिटी कशात होते? लाईट एनर्जीमध्ये. नंतर आपण जेव्हा फॅन लावतो, तेव्हा फॅन लावताना नंतर काय होतं, एअरमध्ये एअर आपल्याला हवा आपल्याला भेटत असते. तर त्याचप्रमाणे बघा, नंतर इलेक्ट्रिसिटी पुन्हा एकदा इथे कन्व्हर्ट झालेलं आपण बघू शकतो. तर दिस इज द थिंग. आता बघा, मग नंतर इलेक्ट्रिसिटी कुठून जनरेट होतो? तर बघा, पाण्याचे डॅम वगैरे मोठे-मोठे बनवतात. ज्या ठिकाणी डॅम जास्त मोठ्या प्रमाणात बनवतात, तिथं वीज उपकरण अ, उ उ उ वीज उत्पादन प्रकल्प म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रोजेक्ट अशा प्रकारचे प्रोजेक्ट तिथे एस्टॅब्लिश होतात आणि ते काय करतात, वॉटर एनर्जीला म्हणजे काय, मेकॅनिकल एनर्जीला ते काय करतात, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतात. इलेक्ट्रिक एनर्जी आपल्या घरी येते आणि त्याच इलेक्ट्रिक एनर्जीमुळे आपण ट्यूबलाईट वगैरे हे काय करून ऑन करून आपण त्याला पुन्हा एकदा कन्व्हर्ट करतो. म्हणजे आपण काय बघू शकतो, या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघू शकतो, वी कॅन सी देअर आर द व्हेरियस म्हणजे ओन्ली द वन एनर्जी म्हणजे जी एनर्जी आहे ती काय असते, सतत ती कन्व्हर्ट होत राहते. ती संपते का कुठे? नाही. तर एनर्जी ही सतत ही कन्व्हर्ट होत राहते. एनर्जी कधीही संपत नाही. एनर्जी कधीही संपत नाही. ठीक आहे? एवढं लक्षात ठेवा. आता पुढे आपण बघूया द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी. आता आपण बघूया द ट्रान्सफॉर्म द एनर्जी. आता बघा, ट्रान्सफॉर्म ऑफ द एनर्जी takes place when the work is done. Let us consider the chain of the transformation energy. In the course of the water cycle, the water evaporated due to the heat of the sun, and this water evaporated from the clouds and give the rain. And rain flows into the river and stored the reservoirs on dam. These are the height and these are at the height, and therefore their water has potential energy and which is transformed into the kinetic energy, and the water flows downward. And when the water flows down, the blades of the turbines its kinetic energy transform into the turbine, and the turbine rotates producing electrical energy. This electricity gets transformed into the various other forms of energy. The electrical energy is used in our houses for the various purposes. It transforms into the light energy on lighting the bulb, into the kinetic energy or starting the fan, into the sound energy while playing the music, and into the heat energy in the oven. म्हणजे बघा, आपण इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्या घरी येते. इलेक्ट्रिकल एनर्जी बेसिकली जे मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे बघा, कसं होतं, सर्वात प्रथम सूर्याच्या प्रकाशामुळे जे नदी नाले वगैरे असतात त्यांचं जे पाणी आहे, समुद्राचं पाणी हे काय होतं, समुद्राचं पाणी हे
ढगामध्ये रूपांतर होतं. आपल्याला ते सगळ्यांना माहिती आहे बाष्पीभवन होतं, ढगामध्ये रूपांतर होतं. म्हणजे इव्हापोरेशन होतं. ड्यू टू द इव्हापोरेशन इट्स द वॉटर वेपर गोज अप अँड आफ्टर दॅट इट कन्व्हर्ट्स इंटू द क्लाउड्स अँड आफ्टर दॅट द क्लाउड्स गेटिंग टू मच कोल्ड म्हणजे ते कूलर और कोल्ड म्हणजे ते जेवढे जास्तीत जास्त थंड होते मग त्याच्यानंतर काय येतात पाणी वगैरे पुन्हा म्हणजे पाऊस येतो आणि पाऊस मग कुठे जनरेट होतो, कुठे साठतो? डॅम्स वगैरे, नद्यांमध्ये पुन्हा एकदा साचतो. आणि नद्यांमध्ये तो साचल्या कारणामुळे बघा, ही लाईन बघा, नद्यामुळे साचल्या कारणामुळे त्याचं पोटेन्शियल म्हणजे स्थगित ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी तिथे जनरेट होते आणि ते पोटेन्शियल एनर्जीच्या नंतर त्याला टर्बाइनवर आदळून म्हणजे खालती तिथे टर्बाइन असतं. या डॅमच्या खालती इथे टर्बाइन्स वगैरे असतात. तर टर्बाइन्सवर आदळून ते कशामध्ये कन्व्हर्ट केलं जातं? कायनेटिक एनर्जी त्याच्यात फॉर्म केलं जातं आणि ती कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या वॉटरमुळे जी कायनेटिक एनर्जी आहे ते टर्बाइन्स म्हणजे आपण जर मोटर कधी बघतो बघा आपण मोटर, तर त्याला असे पाते असतात. त्याला असे बघा असं एक मध्ये असतं ना त्याला असे पाते असतात. त्याला असे पाते असतात. नीट मी ड्रॉ करतो. तर आपलं जे चक्र कसं असतो, चक्राप्रमाणे तो टर्बाइन्स असतो. तर त्या टर्बाइन्समध्ये असे पाते असतात. असे, असे, असे पाते असतात. थांबा. हं. तर असे बेसिकली पाते असतात आणि हे पात्यावर काय होतं माहिती आहे का? या पात्यांवरती खूप असं पाणी, जोरात असं पाणी पडत असतं. या पात्यांवरती जोरात असं पाणी पडत असतं आणि हे पाते काय होतात म्हणजे हे जे टर्बाइन्सचे जे लिप्स आहेत ते काय करतात? घुमतात आणि ते घुमल्या कारणाने आपण बोलतो इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. ते घुमल्या कारणाने इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि मग ती नंतर आपल्या घरामध्ये येते आणि मग घरात आपण लाईट लावतो, फॅन लावतो, ओव्हन लावतो. त्याप्रमाणे व्हेरियस काइंड ऑफ एनर्जीमध्ये तिला कन्व्हर्ट केले जातात. तर बघा, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, इनडायरेक्टली आपण युटिलायझिंग नथिंग बट द सोलार एनर्जी ॲज अ ट्रान्सफॉर्मर फॉर द एनर्जी. म्हणजे बघा, आपण जर ह्याच्यात एक्झाम्पल बघितलं, सर्वात मेन प्रायमरी सोर्स काय आहे आपला? सर्वात मेन एनर्जी आपला आहे सन. तर सनमुळे ते सगळं काय घडत आहे. सूर्य आहे म्हणून हे सगळं काय घडत आहे. म्हणून काय बोलण्यात येतं, की सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ ऑल एनर्जी. द सन इज द सोर्स ऑफ ऑल एनर्जी म्हणजे सूर्य हाच सर्व प्रकारच्या ऊर्जेचा महत्वाचा स्रोत आहे. म्हणजे सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ ऑल एनर्जी. जर सर्व प्रकारच्या ऊर्जेचा कोण स्रोत आहे? तर सन हा स्रोत आहे. सन हा सोर्स आहे, स्रोत आहे असं आपण बोलू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. अशा प्रकारे जे एनर्जी आहे ते ट्रान्सफॉर्म करण्यात येते. जे एनर्जी ते काय करत असते बेसिकली ट्रान्सफॉर्म करण्यात येत असते. ते ट्रान्सफॉर्म बेसिकली होत असते. म्हणजे कसं आता आपण बघू. आता जसं आपण बघितलं की इलेक्ट्रिसिटीला आपला बल्ब लागतो, नंतर फॅन लागते, नंतर ओव्हन होतं, नंतर घरात एसी वगैरे असं काही लावून आपण त्याला वेगवेगळ्या आपल्याला हवं त्या गोष्टीमध्ये आपण त्याला यूज करू शकतो. हव्या त्या गोष्टींसाठी आपण इलेक्ट्रिसिटीला यूज करू शकतो. तर दिस इज वाय this is the best example of transforming of energy. This is the best example of transforming of energy. ठीक है? Alright. Next point is energy resources. Next point is energy resources. So what is energy resources? So see, the conventional energy resources or the renewable energy resources. तर आता एनर्जीचे रिसोर्सेस कोणकोणते आहेत? That we will look at. बघा, energy resources which the man has been using for centuries are called the conventional energy resources. म्हणजे बघा, कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस और नॉन रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेस म्हणजे जे पूर्ण रिन्यू होऊ शकत नाही. पुन्हा ते रिन्यू होऊ शकत नाही. म्हणजे काय बघा, पुन्हा रिन्यू होऊ शकत नाही म्हणजे तर एकदा ते संपली तर ते पुन्हा आपण जनरेट करू शकत नाही. अशा प्रकारच्या एनर्जीला आपण कन्व्हेन्शनल एनर्जी किंवा रिन्यूएबल एनर्जी असं म्हणतो. बघा, नॉन रिन्यूएबल या शब्दाचा अर्थ बघूया. नॉन म्हणजे नाही, रिन्यूएबल म्हणजे ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक आणि दुसरा आहे न्यू. रिन्यूएबल. आता न्यू म्हणजे काय? नवीन. म्हणजे काय? परत. रिन्यूएबल म्हणजे पुन्हा त्याला नवीन आपण करू शकत नाही. पुन्हा आपण त्याला नवीन करू शकत नाही. का? आता हे कोणत्या अशा प्रकारच्या एनर्जी आहे, की ज्यांना आपण पुन्हा नवीन घडवू शकत नाही. तर बघा, पहिले ह्या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. नॉन रिन्यूएबल म्हणजे कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे काय, की ज्यांना पुन्हा आपण जनरेट करू शकत नाही. पुन्हा आपण जनरेट करू शकत नाही. तर अशा कोणत्या-कोणत्या एनर्जी आहेत? तर बघा, पेट्रोल आहे, डिझेल आहे, नॅचरल गॅस आहे,
बघा, द कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस इन्क्लूड कोल, fossil fuels such as petrol, diesel, natural gases. We cannot replace these resources, and wood are also cannot be or replenished easily. म्हणजे बघा, ही जे आता आपण नाव घेतलेलं आहे, म्हणजे काय, कोळसा आपण नाव घेतलंय, तेल आपण नाव घेतलंय. तेल म्हणजे बेसिकली कोणते, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, हे जे आपले एनर्जीचे सोर्स आहेत, फॉसिल फ्युल्स त्याला आपण म्हणतो बेसिकली ते. नंतर लाकूड. बघा, आता बघा, फॉर एक्झाम्पल आता बघू, जर आपल्या गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकलोच नाही किंवा ती एनर्जी रिन्यू होणार आहे का? नाही. जर कोळसा आपण वापरलाच नाही, तर ते आपण म्हणजे ते जर कोळसा संपला, तर कोळशाची जागा घेणारा कोणता दुसरा आपल्याकडे सोर्स आहे का? आन्सर आहे नाही. पेट्रोल जर गाडीमध्ये संपला, तर पेट्रोलमध्ये आपण पाणी किंवा रॉकेल टाकून तर आपण चालू करू शकत नाही. तर पेट्रोलला काय लागतं? पेट्रोलच लागतं. म्हणजे बोलायचा अर्थ काय, की ह्या ज्या एनर्जी सोर्स आहेत, हे कसे आहेत? नॉन रिन्यूएबल आहे. म्हणजे ते जर एकदा संपले, की आपल्याला त्याच्या जागी दुसरा ऑप्शन सध्या तरी नाही आहे. त्याच्या जागी दुसरा ऑप्शन सध्या तरी नाही आहे. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल गाडीमध्ये जर पेट्रोल संपला आणि पेट्रोल पंप बंद असेल, तर ती गाडीमध्ये काय आपण रॉकेल किंवा आपण बोलू शकतो बेसिकली पाणी वगैरे किंवा दुसरं काहीतरी टाकून आपण त्याला चालू करू शकतो का? आन्सर इज नो. आपण तसे कोणतेही कृत्य करू शकत नाही, कारण त्याच्याने गाडीची पण खराब होईल आणि म्हणजे नुकसान तर आहेच, खूप नुकसान आहे. म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, की पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, हे जे सोर्स आहेत, हे जे एनर्जी सोर्स आहेत, यांना हे नॉन रिन्यूएबल आहे. म्हणजे हे एकदा जर ते संपले, तर त्यांना आपण पुन्हा निर्मित करू शकत नाही. पहिली गोष्ट हे. आणि दुसरी गोष्ट आहे, त्यांच्या जागी आता सध्या तरी आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. आता सध्या तरी त्यांच्या जागी आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. तर त्यांना आपण काय बोलू शकतो? त्यांना आपण नॉन रिन्यूएबल किंवा कन्व्हेन्शनल एनर्जी आपल्याला सोर्स असं बोलू शकतो. आता दुसरं आहे आपल्याकडे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस और रिन्यूएबल सोर्सेस. नॉन कन्व्हेन्शनल सोर्स अँड रिन्यूएबल सोर्सेस म्हणजेच काय? आता ह्याच्याबरोबर बघा, नॉन रिन्यूएबल म्हणजे ते पुन्हा निर्मित करू शकत नाही. रिन्यूएबल म्हणजे ते पुन्हा निर्मित करू शकतो. आता बघा, these resources have not been used traditionally. These are or we can say inexhaustible and continuous, and it can be used in various format again and again. म्हणजे बघा, हे काय आपण पुन्हा सतत आपण वेगवेगळ्या रूपामध्ये वापरू शकतो. वेगवेगळ्या रूपामध्ये आपण त्यांना वापरू शकतो. तर अशा कोणत्या एनर्जी आहेत, तर त्यांना आपण रिन्यूएबल एनर्जी असं म्हणतो. म्हणजे जे ऊर्जा त्यांचा पुन्हा आपण वापर करू शकतो, त्यांना रिन्यूएबल एनर्जी असं म्हणतात. म्हणजे ते बेसिकली एक साध्या सोप्या भाषेमध्ये बोललं तर हे रिन्यूएबल एनर्जी संपू शकत नाही. रिन्यूएबल एनर्जी संपत नाही आणि जे नॉन रिन्यूएबल एनर्जी आहे ते संपू शकतात. एवढं तरी तुम्ही डिफरन्स लक्षात ठेवलं तरी आपल्याला कळेल. तर संपून जाणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? तर संपून जाणार, पहिले मी नॉन रिन्यूएबल बोलता संपून जाणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? कोल आहे, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस आणि वूड अशा प्रकारचे नॉन रिन्यूएबल एनर्जी आहेत. परंतु रिन्यूएबल एनर्जी म्हणजे जे सस्टेन म्हणजे ते कायम आपल्या सोबत राहणारच आहे. त्यांचा पुन्हा आपण वापर करू शकतो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. तर ते कोण आहेत? तर आपण बोलतो विंड एनर्जी आहे, सोलार एनर्जी आहे, नंतर ट्रायडल एनर्जी आहे, नंतर हायड्रोक्लोरिक. आता पुढे पुढे बघूया आपण कोणते आहेत. आता हे जे 3 आहेत, हे 3 बेसिकली आपण रिन्यूएबल एनर्जीमध्ये आपण बोलवतो. रिन्यूएबल एनर्जी म्हणजे काय? की त्यांचा पुन्हा आपण कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये आपण त्यांचा वापर करू शकतो. तर बघा, द एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम द सन इज कंटिन्यूअस अँड द एनॉर्मस. आता बघा, स अ, सूर्याकडून येणारे जे काही एनर्जी आहे ती आपल्याकडे संपू शकते का? तर सूर्य असं बोलतो का नाही आज मी तुम्हाला ऊर्जा देणार नाही. अशा प्रकारे सूर्य बोलतो का? आन्सर इज नो. सूर्य आपल्याला सतत एनर्जी देत असतो. तर जेव्हा पण आभाळात आपल्याला दिसतो, आपल्याला दरवेळेस तो एनर्जी देत असतो. हां. आता तुम्ही बोलाल, की रात्र होते सर, रात्री तर सूर्य नसतो, तर रात्री त्याच्यापासून ऊर्जा कशी भेटणार? तर त्याचाही उपाय आहे. त्याची काही काळजी करू नका. आपण रात्रीचाही उपाय आपण केलेला आहे. तर बघा कसं, तर सोलार एनर्जीमध्ये बघा, सोलार एनर्जी इज द रूट of the energy available on the earth. A variety of devices have been developed of making the use of solar energy. For example, solar cooker, solar water heater, solar dryer and solar cells. तर बघा, हे सोलार सेल्स असते बघा. हे सोलार सेल्स बेसिकली कसे बनलेले असतात?
ते आपण जाणून घेऊया. तर सोलार सेल इथं आपल्याला दिसतं सोलार एनर्जी. सोलार सेल्स काय करतात, तर हे जे असतात, हे हे जे प्लेट्स असतात, त्या प्लेट्सवरती सूर्य जर आला, तर ते काय करतात सोलारला म्हणजे सूर्याला ॲब्सॉर्ब करून घेतात. त्याला ॲब्सॉर्ब करतात आणि ॲब्सॉर्ब करून त्यांना काय करतात ते त्यांना ते स्टोअर करत असतात. ठीक है? तर काय होतं सोलार एनर्जी में ये जो सोलार प्लेट्स है वहाँ पे क्या होता है जब सनलाइट गिरती है म्हणजे काय सूर्यप्रकाश जेव्हा आपण त्याच्यावरती पडतो, तेव्हा ते सूर्यप्रकाशला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करून स्टोअर केलं जातं किंवा इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये त्याचा वापर हा केला जातो. बघा. In the first devices mentions about the heat energy obtained from the sun utilizes the cook food, water and the dry again. तर बघा, in the solar cell, the electrical energy can be obtained from the solar energy. The solar energy plants have the capacity to produce the electricity on the large scale. A solar plant consists the many solar cells. तर बघा, आपण बेसिकली काय बोलतो सोलार सेल्स. तर सोलार सेल्स, सोलार कुकर, सोलार वॉटर हीटर, सोलार ड्रायर, सोलार सेल्स. तर हे बेसिकली काय आहे, तर हे सूर्याच्या ऊर्जा हे वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यात येणारे म्हणजे वापरण्यात येणारे हे गॅजेट्स आहेत. गॅजेट्स म्हणजे हे काही अशा प्रकारचे असे मशीन आहेत किंवा अशा प्रकारचे वापरण्यात आलेले अशा प्रकारे त्यांना डिझाइन करण्यात आलेले आहेत काही वस्तू ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण बोलत होतो, की जर आपण म्हणजे वस्तू जर ठेवली, जर तांदूळ ठेवले, डाळ वगैरे ठेवली किंवा काय ठेवलं, तर त्याच्यामध्ये ते जेवण आहे तयार होऊन जातं. तर त्याच्यामध्ये ते जेवण आहे तयार होऊन जातं. त्याला आपण सोलार कुकर म्हणजे भात वगैरे भात, डाळ तर हे आपण अशा प्रकारचे कुकिंग आपण त्याच्यामध्ये करू शकतो. सोलार वॉटर हीटरमध्ये पाणी गरम करू शकतो आपण त्याच्यामध्ये पाणी आपल्याला हवं तेवढा वेळ गरम करू शकतो सोलार हीटरमध्ये. आणि सोलार ड्रायर तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सोलार ड्रायर म्हणजे तिथं कपडे वगैरे आहेत किंवा काय आहेत ते वस्तू सुकवले जातात. ड्रायर म्हणजे सुकवणे. ओके. वॉटर हीटर म्हणजे पाणी गरम करणे. सोलार कुकर म्हणजे कुकर जो आपण आपल्या घरी आपली आई भात किंवा डाळ बनवते, त्याला सोलार कुकर असं म्हणतात. आणि सोलार सेल म्हणजेच काय, की जे आपलं बॅटरी जसं वापरतो आपला मोबाईलला, रिमोटला बॅटरी वापरतो त्याचप्रमाणे आपण सोलार सेल सुद्धा आपण बोलतो. त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये बेसिकली सोलार एनर्जीला स्टोअर केलं जातं आणि त्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करण्यात येतं. त्याचप्रमाणे विंड एनर्जी सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी विंड मिल्स म्हणजे पवनचक्क्या हे बघा आपण गावी वगैरे गेलो असेल तर अशा प्रकारच्या पवनचक्क्या आपण नक्कीच पाहिलं असेल. तर ह्या ज्या पवनचक्क्या ह्यांच्यापासून बेसिकली काय होतं, हे जे मोठे-मोठे पंखे फिरत असतात ते कोणामुळे फिरतात? हवेमुळे फिरतात. ते मोठे-मोठे जे चक्के आहेत ते हवेमुळे फिरतात आणि हवेमध्ये फिरून ते काय करतात? ते इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे घरी येणारी जी लाईट आहे तिला ती अ, ते अ, ते तिचा त्या त्याच्यामध्ये तो वापर केला जातो. म्हणजे तिच्यापासून घरात येणारी जी लाईट आहे ती सुद्धा बनवण्यात येते. विंडमिल इज यूज्ड फॉर द ड्रॉविंग वॉटर फ्रॉम द वेल. फक्त एवढंच नाही, तर ते जे पाणी वगैरे म्हणजे सॉरी जे पाते वगैरे आहेत, ते जे फिरतात आहे म्हणजे हे जे पाते वगैरे, पंखे वगैरे जे फिरतात आहे, तर त्यांच्यापासून जमिनीतलं पाणी किंवा बोरिंगचं पाणी बाहेर येण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो. त्यांचा वापर सुद्धा केला जातो. तर बघा दोन काम ह्यांच्यामुळे एका विंडमिलमुळे होत असतात बघा. दिस इज द थिंग आणि हे कसं आहे, हे नॉन रिन्यूएबल आहेत. हे सॉरी रिन्यूएबल आहेत. म्हणजे ह्यांचा आपण सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपण वापर करू शकतो आणि संपणारे आहेत का? सूर्य, हवा हे काय संपणाऱ्या गोष्टी आहे का? आन्सर इज नो. सूर्य, हवा हे संपणाऱ्या गोष्टी नाहीयेत. आता पुढे आपण बघूया टायडल एनर्जी. टायडल एनर्जी म्हणजे काय? टायडल म्हणजे काय? लहरी, समुद्राच्या लाटा आपण टायडल असं म्हणूया आणि म्हणतात. तर टायडल एनर्जी म्हणजे काय? तर समुद्राच्या लाटापासून सुद्धा ऊर्जा निर्माण करण्यात येते. समुद्राच्या लाटापासून पण ऊर्जा निर्माण करण्यात येते. तर बघा टायडल एनर्जी अ वॉल इज constructed in the narrow region of the creek and due to the wave generated by the high and the low tide, the turbines of the generator fitted in the water start rotating and the electricity generated. म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलंय, की एखाद्या विशिष्ट ठिकाणी तो जो टर्बाइन्स वगैरे आहेत किंवा जे आपण टर्बाइन्स मागे बघितले डॅमला जे होतात, तशा प्रकारचे टर्बाइन्स तिथे फिक्स केले जातात आणि तिथून भरती ओव्हरटीम भरती म्हणावं किंवा ओव्हरटीम होताना भरती ओव्हरटीला बेसिकली
होते तेव्हा पाण्याचा जो कमी जास्तपणा किंवा पाण्यामध्ये निर्माण होणाऱ्या लाटामुळे किंवा कमी जास्त होण्या कारणामुळे तिथं काय केलं जातं, तिथे जे जनरेटर्स आहेत ते काय होतात, रोटेट होतात म्हणजे ते काय करतात, फिरायला लागतात. बेसिकली बघा, आपण मागे डॅमच्या वेळेस आपण बघितलं होतं टर्बाइन. बेसिकली टर्बाइन आपण जे बोललो होतो, जो अशा प्रकारच्या पंखाचा असतो, तर तो काय होतो, तो बेसिकली फिरायला लागतो. तो फिरायला लागतो आणि तो फिरून तिथे म्हणजे लाटांमुळे तो फिरायला लागतो आणि तिथे विद्युत निर्मिती होते. विद्युत निर्मिती म्हणजेच काय, तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होतं. जिस प्रकार हम लोग टाइडल एनर्जी मतलब वेव एनर्जी मतलब समुद्राच्या जे लाटा, समुद्रामध्ये होणारे भरती, समुद्रामध्ये होणारे ओहोटी. भरती मीन्स व्हॉट? भरती म्हणजे पाणी जास्तीत जास्त वाढणे आणि ओहोटी म्हणजे काय? समुद्राचं पाणी कमी होणे. तर मीन्स व्हॉट म्हणजे हाय टाइड मीन्स द इन्क्रीजिंग ऑफ द वॉटर इन्क्रीजिंग द सरफेस वॉटर ऑफ सी अँड द लो टाइड मीन्स दे डिक्रीजिंग द सरफेस वॉटर ऑफ सी. तर हे जे दोन गोष्टी आहेत, हे जे दोन गोष्टी आहेत, यांचा सुद्धा वापर करण्यात येतो आणि प्लस द वेव्हस ऑफ सी म्हणजे समुद्राच्या लहरीपासून सुद्धा टायडल एनर्जी म्हणजेच काय, टायडल एनर्जीचा वापर करून समुद्राच्या लाटांच्या ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ठीक आहे. What the next energy we have that after the tidal energy, that is hydroelectric and the hydropower. Hydroelectricity and hydropower. The water stored in the dam at the height and brought down through the tunnels and the turbines of the generated and rotated. The place where the electricity is generated is called as hydroelectric or the hydropower plant. So बघा, in Koina project, the Koina project in Maharashtra is well known, the hydel project, and we can say there is also the other smaller hydel project located at the other dam sites. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये आपण हायड्रो प्रोजेक्ट म्हणजे बघा, आपण मागे ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन ऑफ द इलेक्ट्रिसिटी म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग ऑफ द इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण बोललो की डॅमचा जो पाणी साठवून मग त्याला खाली पाडतात. मग तिथला जो जनरेटर असतो, जनरेटर म्हणजे आपण जो बेसिकली जो टर्बाइन आपण बोललो असतो, तर टर्बाइन फिरून त्या पोटेन्शियल एनर्जीचा किंवा त्या कायनेटिक एनर्जीचा कशामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करत असतात. तर त्याचप्रमाणे त्याला बेसिकली काय म्हणतात, हायडल एनर्जी किंवा हायडल पॉवर असं म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी तशा प्रकारचे प्रोजेक्ट होतो किंवा तशा प्रकारचे गोष्ट किंवा ती ऍक्टिव्हिटी ज्या ठिकाणी होते तिथं हायडल पॉवर प्लांट असं म्हणतात आणि त्या गोष्टीला हायडल इलेक्ट्रिसिटी असं. हाँ, तो जिस जगह पे एक्टिविटी होता है उसको हम लोग हाइडल पावर ऐसा बोलते हैं और ये जो एक्टिविटी उसको क्या बोलते हैं, हायडल इलेक्ट्रिसिटी असं बोलते हैं. म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी, अशा प्रकारचे दृश्य किंवा अशा प्रकारचे कार्य होते तिथं हायड्रल पॉवर प्लांट असं म्हणण्यात येतं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोयना प्रोजेक्ट जो आहे, कोयना डॅम, कोयना धरण हा सर्वात उत्कृष्ट आणि सगळ्यांना माहिती असलेला वेल नोन हायडल पॉवर प्लांट आहे. म्हणजे या ठिकाणी विद्युत एनर्जी जास्तीत जास्त निर्माण होते असं आपण बोलू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये नदीच्या पाण्याची जी ऊर्जा आहे, नदीच्या पाण्याची ऊर्जा हे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होऊन जाते. आता आपण बोलूया द एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द ओशन वेव्स. तर अगेन एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द ओशन वेव्ह, टायडल एनर्जीला आपण बोलतो हाय टाइड आणि लो टाइड. म्हणजे बघा, टायडल एनर्जी म्हणजे भरती ओहोटी आपण बेसिकली बोलू शकतो. टायडल एनर्जी म्हणजे लाटापासून बरोबर भरती ओहोटी वी कॅन सी. आणि जर वेव्स बद्दल आपण बोलत आहोत, वेव्स म्हणजे लाटापासून सॉरी आय एम टेकिंग माय वर्ड्स बॅक. मी जरा चुकीचं बोललो होतो. ते टायडल एनर्जी बेसिकली हाय टाइड, लो टाइड म्हणजे मी दोघे कंबाईन केले होते. हाय टाइड म्हणजे लो टाइड म्हणजे भरती ओहोटी. टायडल एनर्जी म्हणजे ओहोटी पासून किंवा भरतीपासून निर्माण झालेली ऊर्जा, त्याला टायडल एनर्जी म्हणतात. परंतु समुद्राच्या लाटापासून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे त्याला आपण इलेक्ट्रिसिटी ऑप्टेन फ्रॉम दी और एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द ओशनिक वेव्ह म्हणजे ओशनिक वेव्ह एनर्जी असं आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया, द वाइल द सी वेव्स मूव्ह फॉरवर्ड अँड सर्टन डायरेक्शन, द वॉटर मूव्स अप अँड द डाउन्स रेग्युलरली इन द पोझिशन. दिस टू कॅन बी यूज फॉर जनरेटिंग एनर्जी. म्हणजे बघा, लाटा कशा असतात, लाटा पुढे जातात, थोडा वर उंच येतात, मग पुढे पुन्हा मागे जातात, पुन्हा पुढे येतात, पुन्हा मागे जातात. लाटा हे असे कसे करतात, असे सतत हे बघा, आपण सगळ्यांनी समुद्र बघितलेला आहे, राईट? आपण राहतो मुंबई या ठिकाणामध्ये, आपण लहानपणी म्हणावं किंवा कधी ना कधी म्हणावं, समुद्र हा नक्कीच पाहिलेला आहे. तर समुद्रामध्ये बेसिकली काय होत असतं, तर समुद्रामध्ये बेसिकली
जे लाटा आहेत, ते लाटा किनाऱ्यावर येतात, पुन्हा मागे जातात. किनाऱ्यावर येतात, पुन्हा मागे जातात. किनाऱ्यावर येतात, पुन्हा मागे जातात. अशा प्रकारचे रिएक्शन सतत चालू असल्या कारणाने आपण त्या लाटांचा वापर सुद्धा आपण कशात करू शकतो? एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी म्हणावं किंवा दुसऱ्या एनर्जीमध्ये जनरेट करण्याचा आपण त्या ओशनिक वेव्हज म्हणजे समुद्री लाटांचा वापर करू शकतो. ठीक आहे? सॉरी फॉर दिस. वेव्ह एनर्जी आणि वेव्ह एनर्जी आणि टायडल एनर्जी आर टू डिफरंट फॉर्म, बट दे आर सिमिलरली ऑब्टेन फ्रॉम दी सी ओन्ली. म्हणजे ते समुद्रापासूनच जनरेट होतात. समुद्राचे जे भरती ओहोटीची ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजेच पाणी वाढणं, पाणी कमी होणं, म्हणजे लो टाईड, हाय टाईड ही जी ऍक्टिव्हिटी आहे, प्लस समुद्राची जी वेव्हज ऍक्टिव्हिटी, वेव्हज म्हणजे काय, की तरंग लाटा निर्माण होणे, त्यामुळे एनर्जी जनरेट होते, एनर्जी हे बनवता येते. आता आहे ऑटॉमिक एनर्जी. ऑटॉमिक एनर्जी म्हणजे काय? ऑटॉमिक एनर्जी मध्ये आपण बोललो होतो अणु 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 ऊर्जा इट्स अ बिग. आणि बघा, द सिरियस क्रायसिस ऑफ इलेक्ट्रिसिटी शॉर्टेज कॅन बी इज जनरेटेड द इलेक्ट्रिसिटी बाय द मीन्स ऑफ ऑटॉमिक एनर्जी. The heat liberated during the fusion of atoms and heavy elements such as uranium and thorium is used to generate the electricity. तर बघा, याच्यामध्ये ओके, याच्यामध्ये आपण बोलूया म्हणजे काय, अणूपासून निर्माण करा ॲटम्स म्हणजे खूप स्मॉल पार्टिकल असतो. त्या स्मॉल पार्टिकल पासून एक एनर्जी, इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं. आता बघा, इंडिया आपल्याला माहिती आहे, भारत हा म्हणजे बऱ्यापैकी सर्वात मोठा देश असल्या कारणाने आणि ह्याच्यामध्ये लोक जास्त राहिल्या कारणाने ह्यांची इलेक्ट्रिसिटीची डिमांड म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त वीज ही लागत असते. तर बघा, ही जी जास्तीत जास्त लागणारी जी वीज आहे, बेसिकली आपण कुठून जनरेट करू शकतो? तर ऑटॉमिक एनर्जी पासून, म्हणजेच अणुऊर्जेपासून लाईट किंवा इलेक्ट्रिसिटी जास्तीत जास्त निर्माण करू शकतो. तर याच कारणामुळे आपण ऑटॉमिक एनर्जीचा वापर करत असतो आणि त्याच्यामुळे वीज निर्मिती जास्तीत जास्त आपण बेसिकली करत असतो. तर बघा, तर ह्याच्यामध्ये कोणाचा वापर होतो? तर बघा, ह्याच्यामध्ये युरेनियम, आणि थोरियम, युरेनियम, थोरियम नावाचे काही पदार्थ आहेत किंवा युरेनियम, थोरियम नावाचे काही घटक आहेत, पदार्थ आहेत. ह्यांच्यामुळे काय करण्यात येतं? ह्यांच्या ॲटम्समध्ये एक छोटा सूक्ष्म कण असतो. म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये ॲटम असतो. म्हणजे एक छोटा सूक्ष्म कण, त्याला त्याच्यापासून विद्युत निर्मिती करण्यात येते. म्हणजेच कसं, हे कसे स्ट्रॉंग हे आहेत, खूप. म्हणजे आपण बोलत होतो, की म्हणजे लोखंडापासून पण स्ट्रॉंग असणारे हे जे मेटल्स आहेत किंवा हे जे सबस्टन्सेस आहेत, युरेनियम अँड ट्रोरियम, तर ह्यांना काय करतात, ह्यांच्यावरती खूप जास्त हीट प्रेशराईज करून किंवा त्याच्यावरती खूप जास्त हीट हीट प्रेशराईज करून बोललं तरी चालेल. हीट वगैरे त्याच्यावरती जास्तीत जास्त उष्णता त्यांच्यावरती वापरून ऑटॉमिक एनर्जीमध्ये कसं होतं, जास्तीत जास्त ऊर्जा त्याच्यावरती वापरून आपण त्या घटकांपासून किंवा त्या ॲटम्स पासून ऑटॉमिक एनर्जी निर्माण करत असतो. जशा प्रकारे आपला अ, महाराष्ट्रात तारापूर आपण जे बोलत होतो, तारापूर अ, तारापूर एक हे आहे, अणुऊर्जा केंद्र, अणुऊर्जा निर्मिती करणं महाराष्ट्रामध्ये तारापूरमध्ये. तर तारापूरमध्ये बेसिकली काय करतात, तर अणूपासून ऊर्जा निर्माण करण्यात येते. ऊर्जा ही निर्माण करण्यात येते. तर बघा, अशा प्रकारे ॲटम्स पासून म्हणजे आपल्याकडे ऊर्जा निर्माण करण्यासाठी कितीतरी वेव्हस आहेत. पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ऊर्जा देणारा कोण आहे? म्हणजे ऑटॉमिक एनर्जी आहे. आता सध्या तरी सर्वात जास्तीत जास्त एनर्जी आपल्याला कोण देत आहे? ऑटॉमिक एनर्जी आपल्याला देत असते. तर बघा, आणि ऑटॉमिक एनर्जी ज्याप्रमाणे आपण बघितलं, ऑटॉमिक एनर्जी ऊर्जा निर्माण होत असते आणि जास्तीत जास्त वेळी हे बरोबर आहे. परंतु तिथल्या आजूबाजूचे जे प्रदेश आहे, त्यांना सुद्धा एक घातक किंवा ऑटॉमिकचे जर काही ॲक्सिडेंट वगैरे झालं, तर आजूबाजूचा जो प्रदेश आहे ह्यांना खूप जास्त धोका निर्माण होऊ शकतो. खूप जास्त धोका निर्माण होऊ शकतो. तर दिस इज द वे म्हणून आपण ऑटॉमिक एनर्जीकडे जास्तीत जास्त न वळता आपण ह्या प्रकारचे वेगळे काही उपाय आहेत, ज्याच्यापासून ऊर्जा निर्माण करू शकतो. ते आपण बघितलेलं आहे. त्यांचे जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करून, म्हणजे सोलार एनर्जी झालं, विंड एनर्जी झालं किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर झाला किंवा म्हणजे वेव्हस एनर्जी झालं, तरी आपण जनरेट करायचं वी आर ट्रायिंग आणि आपण सगळेजण ते काम त्याच्यावरती करत सुद्धा आहोत, राइट? सो बघा, याच कारणामुळे आपण काय म्हणतो, तर बघा, आपल्याकडे बहुतांशी एनर्जी जी ऊर्जा आहे, ती एकतर ऑटॉमिक एनर्जी आहे, नाहीतर मग
नाही तर मग हायड्रो एनर्जी आहे. हायड्रो इलेक्ट्रिक आहे म्हणजे पाण्यापासून निर्माण झालेली आहे किंवा जास्तीत जास्त ॲटम्स पासून निर्माण झालेली ऑटॉमिक एनर्जी निर्माण झालेली आपल्याकडे आहे. याच कारणासाठी आपल्याला म्हणतात की दरवेळेस की सेव्ह इलेक्ट्रिसिटी, सेव्ह एनर्जी अँड गो ग्रीन म्हणजे ग्रीन एनर्जी. म्हणजे काय की जर आपण बघा ह्याच्यामुळे आजूबाजू जर जास्तीत जास्त आपण जर ऊर्जा वाचवू, जास्तीत जास्त ऊर्जेचं आपण सेव्हिंग करू तर तेच इनडायरेक्टली आपल्या नेचरला सुद्धा सेव्ह करू शकतो आपण. नेचरला सुद्धा वी कॅन सेव्ह. सो दिस इज द थिंग, दिस इज द मेसेज आणि अशाच प्रकारचा मेसेज इथे देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि हा जो आपला लेसन झाला कंप्लीट झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक्सरसाइजमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करा आणि जर काही डाऊट असेल तर काही असेल किंवा काही क्वेश्चनचा आन्सर आला नसेल तर यू गॅस कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. अँड दिस इज अवर द फॉर्म ऑफ एनर्जी अँड दिस इज अवर डी. सर क्वेश्चन आन्सर लिहायचे का? हो बेटा, एक्सरसाइज आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता लेसन आपला संपलेला आहे. एक्सरसाइज आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे.